गाईज सकाळी सकाळी गाईचं दर्शन घ्या पहिलं तर आपल्या दिवसाच्या सकाळी. आणि मित्रांनो गुड मॉर्निंग गाईज. आपण ब्लॉगची सुरुवात करतोय आपल्या रोजच्या टाइमातच आणि कामाला सुरुवात केली आपण ब्लॉगला पण. सो गुड मॉर्निंग, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. सो गाईज आपण आज कामाची सुरुवात करतोय थोडंसं उशिरा, कारण खूप साऱ्या गोष्टी डोक्यात चालल्यात मित्रांनो. जरा टेन्शन असेल ना डोक्यात तर काही गोष्टी होत नाहीत. काल लवकर आलो होतो मी, पण काल निघायला थोडासा आज उशीर झाला, कारण डोक्यात विचार चालू असेल ना तर काय समजत नाही काय करायचं आणि काय नाही एक्झॅक्टली. त्यामुळे विचार करत 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 खूप वेळ जातो आणि विचार करून बसून काय विचार करून बसून काय होत नाही मित्रांनो. तर त्याच्यावरती सोल्युशन काढल्याशिवाय प्रॉब्लेमच्या भोवती फिरून फिरून काय होणार नाही. फायनली त्या गोष्टीचं सोल्युशन तर निघालंय. ज्या गोष्टीचं टेन्शन होतं ती गोष्ट मी सांगेन लाईफमध्ये कधीतरी तुम्हाला, की शेअर करीनच की काय होतं काय नाही ते. पण त्याच्या आधी तर डिव्हाइस लॉगिंग करूया. आणि पहिला गाडी साईडला लावून भाई साहेब, हा पहिले तर गाडी साईडला लावूया आणि डिव्हाइस लॉग इन करूया आपण. आणि मग बोलतो थांबा, सावलीत गाडी लावली तर डिव्हाइस लॉग इन करूया पहिलं. तर आज झालाय थोडासा उशीर आपल्याला, ऑलमोस्ट 11:30. बाबा 11:30 वाजले. उबरने पटकन ट्रिप दिली पाहिजे मुंबईकडची, नाही तर वाट लागेल माझी मित्रांनो. आपल्याला आज एक काम पण आहे. बापरे, मला 12-1 पर्यंत मुंबईला पोहोचायचं होतं ऍक्च्युली. सो डिव्हाइस केलं ऑनलाईन आणि जाऊया आपल्या पॉइंट वरती, जाऊन थांबूया. सॉरी. सो डिव्हाइस केलाय ऑनलाईन आपण. आता उबर आणि रॅपिडो चालवतोय सध्या आपण, जसं मी सांगितलं होतं लास्ट टू लास्ट ब्लॉग मध्ये. आणि आता चला निघालोय, आता आपल्या कामाची सुरुवात केली आपण. पण ट्रिप आता बघूया कधी पडेल. आय होप लवकर ट्रिप पडेल. 11:30 वाजले. 11 नंतर उबरवर चांगलं ट्रिप पडायला फटाफट चालू होतं. त्यामुळे पटापट आपण इकडनं निघून जायचं आहे आपल्याला मुंबईला. विक्रोळीला एक काम आहे आपलं, ते करून मग पुढे निघायचं आहे आपल्याला. सो चला बघूया ट्रिप कधी पडते मित्रांनो. यार 2 रेटिंग पडली माझी, 4:24 वर आली. तिथे मला 100 वर न्यायची आहे, ती अजून 2-3 पॉईंटनी कमी आली. 26 वरनं 24 वर आलोय. आणि मित्रांनो बाबा सो ट्रेन बघा मित्रांनो. ट्रेन कितीतरी दिवस झाले आपण ट्रेन मध्ये बसलेलो नाहीये. खूप दिवस झाले मित्रांनो ट्रेन मध्ये बसून आपल्याला. सो चला आजच्या कामाला सुरुवात करतोय आपण आणि बघूया आज कुठे कुठे जातोय, काय काय करतोय, तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला तर भेटेलच. आणि मित्रांनो एसीचा आवाज खूप होत असेल, कारण गाडी खूप हॉट गरम होती आतमधनं. त्याच्यामुळे आता लॉगिंग थोडंसं म्हणून 3 वर एसी ठेवली होती. आता एसी कमी केली, आता आवाज व्यवस्थित येत असेल. थोडंसं मी बघतोय माझ्या व्हिडिओमध्ये ना आवाजांचा प्रॉब्लेम होतोय, आवाज थोडा कमी होतोय. त्यामुळे मी आता मोठ्याने बोलायचा प्रयत्न करणार आहे आणि आवाज हे करणार आहे. सो चला जाऊया आता. पहिलं तर लॉगिंग केलंय, बघूया कुठली ट्रिप पडते. जी पण पहिली ट्रिप पडेल बघणार आहे, अर्धा तास वाट बघणार आहे. आयदर ओलाला रिचार्ज करणार आहे, कारण आपण आता ओलाचा पण रिचार्ज चालू करणार आहे मी आणि त्याच्यावरती बिझनेस. कारण ओला टाइम कन्झ्युमिंग आहे आपलं, खूप टाइम कमी लागतो ओलामध्ये आणि पटकन ट्रिप्स भेटतात. सो असं आहे. तर चला जाऊया आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेलीच आहे आपण. कामाला पण सुरुवात करूया. भेटूया पुढची ट्रिप, पहिली ट्रिप कुठली भेटते बघूया. आज कुठे कुठे जातोय, काय काय करतोय, आजचा एक्सपिरियन्स पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. सर्व तुम्हाला बघायला भेटेल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. अख्खं मुंबई दर्शन आपण रोजच करतो मित्रांनो, त्यामुळे काय नवीन नाही. आणि सध्या मित्रांनो प्रायव्हेट ट्रिप्स मी कमी झाल्यात, कारण याचा हे की आता एक्झाम्स संपलेत. आता चालू होतील, आपला सीझन चालू झालाय. त्यामुळे बरेचसे इन्क्वायरी वगैरे पण आली आहे आपल्याकडे. सो त्या संदर्भात पण मी आता तुम्हाला 1-2 व्हिडिओ बनवून टाकणार आहे याच्यामध्ये. सो प्लीज बघा, प्लीज जास्तीत जास्त लोकांना तो व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुमच्या भावाला थोडी मदत पण होईल आणि लोकांना चांगली सर्व्हिसेस पण भेटेल. असं दोन्ही गोष्टी होईल आणि लोकांचा फायदा पण होईल त्याच्यामध्ये. सो चला भेटूया आपल्या नेक्स्ट सीन मध्ये. बघूया आपण कुठे जातोय, काय करतोय, हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच. सो चला.
सो गाईज आजच्या दिवसाची पहिली ट्रिप भेटली आपल्याला आणि चाललोय कस्टमरच्या लोकेशनला. 3 मिनिटावरतीच पिकअप राहिलाय. 5 मिनिटावरती होता, 3 मिनिटावर राहिलाय आणि चाललोय आता पिकअपला कस्टमरला. लेडीज लोक तर जरा थांबत नाहीत मित्रांनो, जरा पण थांबणार नाहीत. इतक्या घाई कुठं जायचं असतं त्या लोकांना काय माहिती. बापरे जाऊ दे बोलतो मी. बाबा काय तुम्ही जावा पहिला, मी उशिरा जाईन चालेल मला, तुम्ही पहिलं जावा. उगाच चिकटला बिकटला तर लय महागात पडेल माझ्या गाडीला आणि मला पण. सो चला जाऊया आता. 2 मिनिटं राहिलेत लोकेशनला. ट्रिप चांगली आहे, चेंबूरची आहे. ठीक आहे, मला ॲक्च्युली ऑड ठिकाणीच जायचं आहे, त्यामुळे मी ती ट्रिप घेतली आहे. तिकडनं जवळ आहे तर लोकल पवई वगैरे कांजूरमार्ग कुठलीही ट्रिप लागली तरी ते आपल्याला विक्रोळीला घेऊन जाईल. सो असं आहे आणि आता चला जाऊया. त्यांच्या लोकेशनला पोहोचेन 1-2 मिनिटात. कस्टमरला पिक करतो आणि त्यांना ड्रॉप करतो, मग भेटतो. चला. सो गाईज आलोय आपण आता सेकंड ट्रिपला चाललोय ऍक्च्युली. आणि हा सेकंड ट्रिप आहे आपली गिफ्ट रॅपची. गिफ्ट घेऊन चाललोय सगळे. असं एवढं काय माल भरलाय त्या लोकांनी गिफ्टचा. हे आता दिवाळीच्या सगळ्या ह्याच बुकिंग भेटतात मित्रांनो. रेंटल बुकिंग, गिफ्ट डिस्ट्रीब्युशन, गिफ्ट ट्रान्सफर, इकडे तिकडे ह्या बुकिंग भेटायला. कारण गेल्या वर्षीचा माझा अनुभव आहे. पहिली ट्रिप भेटली आपल्याला पहिलं तर चेंबूरची आणि आपलं दोन्ही काम झालं पहिल्या ट्रिपमध्ये. जे पार्सल द्यायचं होतं ते पण हायवेला बोलवून ज्यांना द्यायचं होतं त्यांना देऊन टाकलं आणि आता त्यांना ड्रॉप केलं. आणि आता दुसरं केल्याबरोबर 1-2 मिनिटातच आपल्याला लागली डायरेक्ट दादरची ट्रिप. मला जायचं होतं साऊथ बॉम्बे साईडलाच. इकडनं आता जाईन आपण ह्याला परेल साईडला. आपण डायरेक्ट आता इकडनं निघायचं. त्यांना ड्रॉप करून जर इंदामातावरनं जाणार परेलला आणि परेलवरनं आपण जाऊ एअरपोर्ट साईडला आणि मग तिकडनं संध्याकाळी ट्रिप घेऊन निघायचंय. काय म्हणतात CNG राहिले 3 कांडी फक्त आणि आपली गाडी आय होप एअरपोर्ट पर्यंत आरामशीर जाईल. आणि पेट्रोल पण टाकलाय त्यामुळे काही टेन्शन नाही. त्यामुळे पेट्रोल गाडी डायरेक्टली तिकडेच आपण भरणार. जर इथे चान्स भेटला, कुठली दुसरी ट्रिप लागली आणि चान्स भेटला तर ठीक आहे, नाही तर मग तिकडेच जाऊन भरायचं पेट्रोल CNG असं ठरवलंय. आणि ट्रॅफिक बघा, वडाळ्याला पोहोचलोय आता. वडाळा मागे गेला तर वडाळा TTला आणि हा वडाळ्यात नाही आता हा बरोबर मागे गेला तर वडाळा TTला आणि आपण चाललो अँटोबिल साईडला. माटुंग्यावरनं आपल्याला जायचंय. सो बघा नुसती घाई गडबड असते बसवाल्यांना पण आणि यांना पण. आपण लाईन नाही सोडायची मित्रांनो. एका लाईनीत चाललो, एका लाईनीतच चालायचं. थोडंसं पुढे ना बॉटलनेक असतो, इथे ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे. टेम्पोवाला कुठे जायचंय भाऊ, चला. इथे ना गाड्या बघा किती उभे आहेत. आपल्या ओला उबरचा हब आहे हा हब. सगळ्या ओला उबरच्या गाड्या इथे उभ्या असतात मित्रांनो. तुम्हाला दाखवतो पुढे, चला. ही गाडी बघा किती त्या साईडला हे झाली, का झाली आहे काय कळत नाही. पण पूर्ण ट्रक त्या साईडला एक साईड झालाय. हा पूर्ण ट्रक एक साईड झालाय. तुम्हाला दाखवतो बघा, पूर्ण एक साईड ट्रक झोपलाय. मागे बॉडी आहे ना पूर्ण, तुम्हाला किती दिसला माहित नाही पण पूर्ण एक साईड झोपला. आणि हे बघा, हा आहे आपल्या ओला उबरचा हब. ओलाच्या टी परमिट गाड्या तुम्हाला सगळ्या इथे दिसतील बघा. इकडे पलीकडे दिसत आहेत का नाही माहित नाही. सगळ्या टी परमिटच गाड्या इथे तुम्हाला दिसणार बघा. सगळ्या टी परमिट. अजून पुढे तर तुम्हाला जादू दाखवतो अजून. चला आता हा आहे सगळा टी परमिट गाड्यांचा हब मित्रांनो. तिकडे काय दिसतंय तुम्हाला, किती दिसतंय माहित नाही पण हे बघा सगळे टॅक्सीवाले आणि हे सगळे पार्किंग. गाड्या बघा मित्रांनो, मा कसम एवढ्या गाड्या तर मित्रांनो पार्किंगला उभे आहेत अजून. हे बघा, आई शपथ, काय धंदा भेटणार सांगा ओला उबरला. हे बघा 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 काय गाड्या आहेत सांगा. हा एवढ्या गाड्या तर पार्किंगला उभ्या आहेत आज. हे बघा इकडे, बाप रे भाई साहब, हे देखो खतरनाक काम आहे. आणि मग धंदा नाही म्हणून बोलतोय आपण. काय धंदा भेटणार सांगा. जर भाडे असतील 100 आणि गाड्या झाल्या 200 तर काय 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 भेटणार ट्रिप सांगा बाबा. एवढ्या तर गाड्या नुसत्या फ्लीट. आणि हे पर्सनली ओन एकेकाच्या 10-10, 20-20, 50-50 गाड्या आहेत मित्रांनो या पार्किंगला. ड्रायव्हर नाहीत म्हणून उभे आहेत या गाड्या, असं आहे. आणि बघा आता काय काय कळत नाही. आणि धंदा एवढा वाढलाय, धंदा खूप आहे पण करणाऱ्याला करता आला पाहिजे मित्रांनो. अपॉर्च्युनिटी सगळीकडे असते, ती योग्य त्या वेळी साधली गेली पाहिजे हे कळतं मला.
तुमच्या सर्व्हिसवर डिपेंड असतं सगळं. आता हे लोक यांच्या गाड्या ज्या उभ्या आहेत, का उभ्या आहेत? ड्रायव्हर नाहीत म्हणून. आता तुम्हाला अजून दाखवतो मित्रांनो पुढे, तर अजून तर बघा पुढे बघा फक्त कमाल. बघा टी परमिट गाडीमध्ये मला एक गाडी चांगली आवडते, ही म्हणजे इनोवा. हे बघा टॅक्सी, या टॅक्स्या आणि या आहेत आपल्या बघा इकडे सगळ्या टी परमिट. एवढ्या गाड्या तर मित्रांनो पार्किंगला उभ्या आहेत. आजच्या दिवसाला एवढ्या गाड्या पार्किंगला उभ्या आहेत. आणि हे रोजचं यातल्या काही गाड्या गेल्या आहेत. हे बघा आता हा देतोय गाड्या, यातल्या एवढ्या गाड्या बघा. हे बघा इकडे बघा, इकडे बघा आणि इकडे बघा. भाई साहब किती गाड्या आहेत इथे उभे, सांगा काय धंदा होणार सांगा. एवढ्या गाड्या जर मार्केटमध्ये उभ्या आहेत ड्रायव्हर वाचून, आणि आधीच एवढा धंदा पडलाय, जर या पण गाड्या आल्या त्याच्यामध्ये तर विचार करा काय तुमच्या हाताला येणार सांगा. काय उरल का तुमच्या हाताला? काहीच नाही उरणार. शेवटी गाडी विकून चालक मालकाला जायचं. आणि या फ्लीटच्या गाड्या आहेत सगळ्या, कारण ज्याच्या 10 गाड्या आहेत त्याने फ्लीट रजिस्टर करून घेतली. त्यामुळे काही नाही उरत मित्रांनो. चला जाऊ दे, आपण जाऊया, आपलं पार्सल डिलिव्हर करूया आणि भेटतो. आलोय सर आपण आता क्लायंटच्या लोकेशन वरती, इथे जिथे हे पार्सल डिलिव्हर करायचं. आणि क्लायंटला फोन पण केला, त्यांनी गाडी नंबर घेतलाय. आणि इथे तर आहे परेलचं, थोडंसं लोकेशनचा डाऊट वाटतोय मला. आय होप हेच लोकेशन असावं, कारण ज्या हिशोबाने लोकेशन टाकलं होतं ते हेच आहे का नाही मला थोडंसं डाऊट वाटतोय. पण लेट्स सी, त्यांना सांगितलं आपण येतील ते. आय होप ती बिल्डिंग आहे वाटतं कोपऱ्याची. पार्किंगला पुढे भेटलं नसतं म्हणून मी इथेच लावली आहे गाडी तिथे. अच्छा त्यांचाच फोन आहे. सो गाईज आलोय आपण आता दादर मार्केटला. आणि मित्रांनो काय बेवकूफपणा केलाय मी, रेंटल बुकिंग उचलली आहे आणि त्यांना आता रेंट बुक केली आहे त्याने 2 तासासाठी. चांगले पैसे दाखवत होते म्हणून उचललं. हे आहे पुरातन वटवृक्ष हनुमान मंदिर दादरचं. लेफ्टला आहे दादर मार्केट, फुल ट्रॅफिक आहे. आणि आता थोड्या वेळातच आहे ना इथे एवढं जाम होणार आहे की काय सांगू तुम्हाला, केवढं जाम होणार आहे यार. बेकार झालंय, बेकार सीन झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला युटर्नच मारायचं आहे, युटर्न मारून थांबायचं आहे आपल्याला. बघा ट्रॅफिक बघा खतरनाक, काय सांगू तुम्हाला काय हाल आहे. मित्रांनो फक्त गाडी पार्किंग करायला जागा भेटली पाहिजे थोडीशी, नाहीतर मग खूप बेकार अडकणार आहे मी आता याच्यामध्ये. खूप म्हणजे खूप बेकार अडकणार आहे. कारण जर पार्किंगला जागा नाही भेटली ना तर मग झालं, संपला विषय. पहिले गाडी पार्किंग. आपण दादरच्या याला बेकार अडकलोय यार. आणि रेंटल बुकिंग आहे 2 तासाचीच. 4 वाजले 5 वाजून 18 मिनिटापर्यंतच आहे रेंटल बुकिंग. पण मित्रांनो मला ना आता धडधड व्हायला लागलंय, कारण काय सांगू, बुकिंग तर उचलली आहे मी खरी, पण जर हवालदार आलाय, कारण आता आहे पीक टाइम चालू व्हायचा टाइम. आणि हा टिळक रोड ब्रिज पर्यंत इतका जाम असेल ना हा रोड की बस रे बस, काय सांगू तुम्हाला आता. आणि एवढा बेकार, फक्त पार्किंगला एक थोडीशी जागा भेटली ना पुढे ना, हा सिग्नल क्रॉस केला ना तर पुढे गाड्या लागल्यात. मी त्यांच्याच मागे मध्ये टाकणार आहे गाडी आणि थांबणार आहे. काकांना लय घाई आहे, काकांना खूप घाई आहे. सो चला, हे बघा पब्लिकला घाई बघा. एक गाडी जाऊन दिली की धनाधन घुसतात सगळे. तो बघा गप्पा मारतोय कसा पोलीसवाला बावट. आणि बघा भेटली पार्किंगला जागा आपल्याला, त्याच्याच मागं चिटकून लावतो गाडी. पार्क केली आहे मी इथे. घाबरत पोलिसांच्या गाडीच्या मागेच गाडी लावली. आणि मित्रांनो आपल्या मागे पण एक गाडी येऊन थांबली आहे बघा, दिसते का? आपल्या मागे पण थांबले आणि पोलीसवाले दिसतंय हे बघा, तिथेच आहे हवालदार उभा आहे. आणि पण आपल्याला काढला. हवालदार आला होता लगेच, तिथे खाकी पोलीसवाले होते ते आले आणि ते म्हणाले पुढे सिने प्लाझाच्या इथे लाव गाडी, तिथे आहे जागा गाडी लावायला. आणि हा बसवाला मध्येच उभा राहिलाय, काय कळत नाही. चल भाई चल ना लवकर. बघा आता फक्त आपल्याला लेफ्टला ठेवायची, मला गाडी लावायला जागा भेटली पाहिजे. फक्त कस्टमरला नाही आली तर मी कॅन्सल करीन, पण
गाडी लावायला व्यवस्थित जागा, तिला घ्यायला जायला मला 1 तास लागला तरी चालेल. ओय भाई साहब ब्रेक भो, तर काय बोलू याला सांगा. का हा हळूहळू चाललाय बसवाला? पुढे गाडी आहे का याच्या मागच्या गाड्या पटापट पटापट निघतात, हा का हळूहळू चाललाय? इथून पार्किंगला आहे का? इथं कुठं टाकू का गल्लीत? हा चला टाकतो गल्लीतच. पार्किंगला जायला आहे बहुतेक इथं जागा. तो बोलला इथं पार्किंगला. काय घाई काकू, काय करता घाई एवढं? आतमध्ये टाका बोलला तो. पुढे जा लेफ्टला, आतमध्ये झाडाखाली जागा असेल. तर कुणाच्या झाडाखाली जागा आहे? इथं नाहीये मित्रांनो काही जागा बघा. हो हो हो, जागा बघा काय नाही. फायनली पार्किंग भेटली मला एका गल्लीमध्ये. कुठे आलोय काय माहिती. इथनं काय 5 मिनिटच आहे. तिला म्हणणार ये बाई चालत, कारण खूप आतमध्ये पार्किंग आहे मित्रांनो. बाहेर जायला फुल ट्रॅफिक आहे. मला काही प्रॉब्लेम नाही, मी येईन म्हणणार आहे तिला बाहेर, पण थांब मग तेवढा वेळ. मग काय करणार आता, मला यायला काहीच प्रॉब्लेम नाही. आता फोन येऊ दे तिचा, तिला मी तेच सांगणार आहे बाई येतो मी बाहेर, थांब मग जेवढा वेळ लागेल मला तेवढा वेळ यायला तुला. चला बघू काय म्हणते. काय किती वाजता येते? 4 वाजेपर्यंत 1 तास आहे. पार्किंगला टेन्शन नाही मित्रांनो, मस्त पार्किंग भेटली. हे बघा अशा ह्याच्यामध्ये मित्रांनो व्यवस्थित गाडीला पण धक्का नाही लागला पाहिजे, कोणाला त्रास पण नाही झाला पाहिजे, असं ड्रायव्हिंग केली पाहिजे. तर नाहीतर लोक धाड धूड धडमधुडूम झाले असते आतापर्यंत लोक, दुसरं कोणी असतं तर. कारण एवढी टाईट पार्किंग केली आहे मी. चला उतरतो जरा गाडीतनं, पाय मोकळे करावं का नको असं झालंय 1 तासासाठी. कारण नंतर पाय मोकळे केले तर उगाचच हवालदार यायचा. पहिलं उतरतो, बघतो मागणं गाडी बाहेर वगैरे तर नाही. चला बघूया. कशी गाडी लावली, एकदम टाईट पार्किंगला आहे बाहेर. आतमध्ये गाडी, काही टेन्शन नाही आपल्याला. चला. सो गाईज फायनली ट्रिप ड्रॉप केली आपण. आता क्लायंटला कस्टमरला ड्रॉप केलं आणि व्यवस्थित पार्किंगला गाडी होती त्यामुळे तीच आली. तिला माहिती आहे, लोकल होते ते कस्टमर म्हणजे जे होते ते, त्यामुळे त्यांना माहिती आहे इथं ट्रॅफिकचं कसं असतं. आली आणि शेवटी यायला पण अर्धा तास गेला आम्हाला. जायला अर्धा तास, यायला अर्धा तास. ऑलमोस्ट हार्डली 6 किलोमीटर पण गाडी नसेल चालली, 5 किलोमीटर. आणि त्याचे पैसे आपल्याला खतरनाक भेटलेत मित्रांनो. 2 तासाचे पैसे भेटलेत गाडी उभी ठेवायचे. हा फायदा असतो रेंटल बुकिंगचा. मी पहिलं पण सांगितलं, रेंटल बुकिंग जर भेटली ना तुमची, पण सगळ्याच कामाचे नसतात, काय काय असतात त्या व्यवस्थित असतात. पण मगाशी मला भीती वाटत होती की आता दादरचं भेटले लोकेशन खरं, पण काय होईल, पण नाही झालं, काही टेन्शन नाही. आणि आता चाललोय CNG भरायला. टाटा हॉस्पिटलच्या समोरच एक CNG पंप आहे. नसेल तर मग बघू कुठेतरी पळावं लागेल, कारण आपली गाडी लागली रिझर्वला आता. सो चला बघूया कुठे आहे CNG पंप आणि भरूया. चला. पांडू काका उभे तिथे. ए पोरा चल. गरम तर एवढं होतं ना मित्रांनो, AC बंद केलं तर गाडीत बसवत नाहीये, इतकं गरम आहे. कंटिन्यू AC चालू ठेवले आणि आपलं काम पण चांगलं झालंय ॲक्च्युली. काम गाडी कमी चालली त्याच्यामुळे आपलं एव्हरेज चांगला झालाय. काल मी जवळजवळ एअरपोर्टवरनं नाही, मी काल कल्याणला CNG भरला ना, बरोबर. काल कल्याणला CNG भरला घरी जायच्या आधी, त्याच्यावरती गाडी आत्ता. पण तिथे पण ना हे नव्हतं मित्रांनो, काय म्हणतात त्याला, प्रेशर नव्हता. तर त्याच्यामुळे गडबड झाली होती. आणि ही लाईन आहे CNGची. भाई साहब चालेल, लाईन लावीन मी, पण इथेच भरीन CNG असेल तर काय टेन्शन नाही. चला लाईनीत उभं राहूया. जेव्हा नंबर येईल तेव्हा येऊ दे. येईल 10 मिनिटातच, काय जास्त वाटत तर नाहीये. लेट्स सी, बघूया तरी पण. चला आजी. बघूया, त्याला विचारूया CNGचे आहे का, नंबर कसला आहे मित्रांनो.
हां CNGचाच नंबर आहे. CNGचाच नंबर आहे मित्रांनो. चला, आणि समोरच आहे टाटा हॉस्पिटल आहे. ती आहे टाटा हॉस्पिटलची बिल्डिंग. आणि MH05 वाला आपला कल्याणकरच आहे कोणतरी. आपल्या जिथली गाडी आहे ही गाडी थोडीशी AC विंडो आता ओपन करतो थोडा वेळ. जरा खूपच गरम व्हायला लागलाय. आणि मग बघतो काय CNG भरतो आणि मग लॉगिंग करतो. चला. गल्ली बघा, गल्ली. आणि मी आहे अंधेरीला. अंधेरीला पण अशी गल्ली आहेत हे मला आजच कळलं. एवढा भयानक एरिया आहे अंधेरी ईस्ट मध्ये, हे मला आज कळलं मित्रांनो. खूप नवीन नवीन जागाला जायला भेटतं आपल्याला आपल्या कामामध्ये. आणि आलोय आपण फायनली मित्रांनो. काय सांगू तुम्हाला, खतरनाक सीन झालाय मित्रांनो, खतरनाक. एवढा डेंजर हे होतं ना, ट्रॅफिक होतं. समोर बघा ट्रॅफिक फुल जाम आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे फुल. 5:45 वाजता मित्रांनो मी ट्रिप पिक केली परेल टाटा हॉस्पिटलच्या बाजूनी. आणि हॉस्पिटलची नव्हती, परेल बाजारपेठ आहे त्याच्यातनं पिक केली. आणि जस्ट आता 8:10 च्या आसपास पकडा मी ट्रिप ड्रॉप केली. म्हणजे किती तास झाले तुम्हीच बघा. 5:45, 5:45, 5:45 म्हणजे ऑलमोस्ट 2-2.25 तास. आणि ट्रिपचे पैसे एक चांगलं झालं, ट्रिपचे पैसे आपले वाढून गेले. त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही की कमी पैसे भेटले वगैरे, असं काही लफडा नाही झाला. ट्रिपचे पैसे आपल्याला चांगले भेटले. आणि हा आता दाखवतोय सहारा रोडवरनं वाटतो. आणि मित्रांनो मला लागली भूक. मी मगाशी थोडंफार नाश्ता केला, पण म्हणजे नाश्ता काय मी ड्रायफ्रुट्स आणले होते तेच खाल्लं. पण आता लागली मित्रांनो भूक मजबूत. कारण आता जेवणार आहे आणि आता रात्रीचं जेवण बंद करणार आहे. जो नाश्ता करतो मी तो थोडासा लेट करणार, म्हणजे रात्रीचं जेवण पण झालं आपलं. आणि आपल्याला जायचं या ब्रिजच्या खाली मित्रांनो. सो चला जाऊया एअरपोर्टला. आणि मला यायचं होतं ऍक्च्युली, विचार करत होतो, चांगली अर्निंग झाली होती. डायरेक्ट घरी गेलो असतो तरी आपलं दोन्ही टार्गेट हिट होते तिथून. पण अंधेरी ईस्टची दाखवली आणि चांगला रेट दाखवला. आणि उबरमध्ये होतं ते पण. म्हटलं यार हा तर चान्स नाही सोडायचा आपण. कारण उबरची ट्रिप आहे, मला माहिती आहे ट्रॅफिक मजबूत 1 ते 1.5 तास लागेल मला असं वाटलं होतं. पण 2 तासाच्या वरती गेलाय मित्रांनो. 2.25 तास लागलेत आपल्याला यायला. आणि पैसे पण खूप चांगले दिलेत. 18 किलोमीटरचे फक्त, 18 नाही 20 किलोमीटर होतं पकडा. कारण मी फिरून आलो कुर्ल्यावरनं. जर धारावी वगैरे करत आलो असतो तर 15 किलोमीटर, 5 किलोमीटर ते वाढले. त्यामुळे फेअर पण खतरनाक भेटला आपल्याला, जबरदस्त फेअर भेटलाय. त्यामुळे आपले ऑलमोस्ट एक ट्रिप जरी आता झाली, आपले दोन्ही एक टार्गेट तर पूर्ण झालंय. आणि जर आपली अजून एक ट्रिप झाली ना तर दोन्ही टार्गेट आपले हिट. अजून एक ट्रिप मध्येच होऊन जाईल. साधी 1 तासाची जरी एक ट्रिप मारली तरी पण मित्रांनो आता ऑनलाईन करून, बरं ती पण आसपास पोहोचलो असतो मी. कारण एक टर्मिनल 2 ची बुकिंग पडली होती मला, जिथे जायचं होतं तिथे. इथे पोहोचलो होतो तेव्हा खारच्या, म्हणजे 10 मिनिटं दाखवत होतो ड्रॉप तेव्हा, पण चला कॅन्सल झाली ती बुकिंग. सो चला. आणि बाहेर एवढं लाल आहे ना उबर ॲप, एवढा लाल आहे काय सांगू तुम्हाला. पण मी चालू केलं की दनादन बुकिंग पडत आहेत. पण मित्रांनो 10 मिनिटं 12 मिनिटाच्या अंतरावर पिकअप आहे. आणि मित्रांनो बाहेर पिक करणं थोडंसं रिस्की आहे. कारण का तर रेटिंग पडून जाते, नुसतं वाजत राहतं, ते काय मतलब नाही. त्यासाठी आपण चाललोय एअरपोर्टला. मस्त जाणार, फ्रेश होणार, पाय मोकळे करणार. गाडीतून उतरलो मित्रांनो, पाय माझे गार झाले एकदम. काय सांगू तुम्हाला, हालत खराब झाली. पण ठीक आहे, लेट्स सी यार, आपलं कामच आहे ते. आपल्याला त्या गोष्टीचे पैसे भेटतात तर करायला काय प्रॉब्लेम आहे. आणि आता आपण आलोय अंधेरी सहारा रोडवरती जस्ट. आणि ट्रॅफिक आता इकडनं हे आहे पूर्ण सिग्नलपर्यंत आहे बघा. या सिग्नलवरनं पुढे जायचं म्हणजे आपला शोरूमावाला आपल्याला भेटेल. आज मी ना दुसऱ्याकडचा शोरूमा ट्राय करणार आहे. फक्त गाडी पार्किंग लावायला, कुठं पार्किंग लावायला लांब भेटली तरी चालेल, पण मी शोरूमा, कारण आज आहे ना लवकर जाऊन मित्रांनो काहीच फायदा नाही. कारण आपल्या इथे पण शिळपाट्याला रोडचं काम चाललंय. तर सगळे गाड्या डायव्हर्ट केल्यात. तर सगळ्या गाड्या डायव्हर्ट केल्यात इकडनं, काय म्हणतात ते, मुंब्राच्या बायपासनी. त्यामुळे खूप ट्रॅफिक आहे, खूप. मुंब्रा ठाण्यावरून येणाऱ्या पण गाड्या असणार,
कंटेनर पण असणार आणि शिळफाट्याचं ट्रॅफिक तर तुम्हाला माहिती आहे रोजच्या गाड्यात, तर त्यामुळे खतरनाक वाला ट्रॅफिक असणार आहे. सो चला जाऊया आता. पहिलं तर खाऊया, इथनं पहिलं बाहेर पडूया आणि खाऊया काहीतरी. खूप भूक तर म्हणजे लागली आहे मला, भूक मगाशीच लागली होती, पण खाऊन घेतलेलं बरं राहील, जेणेकरून काय रात्रीचं उशिरा खाल्लं ना मित्रांनो, सकाळी पोट खूप हेवी वाटतं आणि खूप हेल्दी फील होत आहे. पण आता ते नाही करायचं आहे मला त्याच्यासाठी. सो चला जाऊया आपण आपल्या शोरमा पोहोचूया आणि करूया नाश्ता. चला. सो गाईज फायनली आलोय गाडीमध्ये आणि खाऊ घेतलाय खूप सारा मी, छोटा मोठा. पहिलं गाडी चालू करतोय मित्रांनो. गरम एवढं भयानक होतंय ना, काय सांगू तुम्हाला. खतरनाक गरम होतंय, खतरनाक. बाबा एसीतून बाहेर गेलो ना उभाच राहू शकत नाही, इतकं गरम आहे मुंबईमध्ये. खतरनाक वाला गरम होतंय. आणि मी आता खाल्ला एक शोरमा. आता जेवण काहीच करणार नाही आपण, आता डायरेक्ट उद्या मॉर्निंगला जेवणार. त्यासाठी चटरपटर खाऊ घेतलाय मी. सॉलिड मस्ती शेजवान चकली जेम्स असं घेतलंय, जेणेकरून पोट पॅक होऊन जाईल, म्हणजे पोट भरेल व्यवस्थित. आणि आता खाल्लंय तर थोडासा आधार झाला, म्हणजे खाल्लं व्यवस्थित. सो आता काय होतं, उशिरा जेवतोय ना, तर त्यामुळे पोट पूर्ण हेवीनेस होतोय सकाळी आणि खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा सकाळी. त्यामुळे आता चला जाऊया आता एअरपोर्टला. बघूया एअरपोर्टला. पहिलं तर गाडी काढतो इथनं. चला 1 मिनिट थांबा, पहिलं गाडी काढू दे इथून. सीट बेल्ट लावू दे मित्रांनो. हा बघा, गाडी मस्त काढली आपण मेन रोडला. पार्किंग जबरदस्त भेटली मला. अरे इथं पण होती, मी ऍक्च्युली या गेटच्या इथे लावतो पार्किंग, पण भेटली ना. अरे यार मागचा आहे ना बेल्ट, मी दरवेळी उतरतो तेव्हा विचार करतो की लावेन, पण मीच विसरून जातो. हा रोड तर तुम्ही बघितलाय मित्रांनो. सो खूप मोठे हॉटेल्स आहेत मित्रांनो या रोडला, खूप मोठे हॉटेल लाईन वगैरे. मित्रांनो बुकिंग आता एवढं पडतायत ना, इथून ऑन केलं नाही की दनादन बुकिंग पडतायत. पण मी बाहेर नाही ह्याच्यासाठी उतरत नाही की नको त्या बुकिंग मारणार, नको तेवढ्या लांबून आणि काही मतलब नाही. आणि त्याच्या मागे जर आपण गेलो बुकिंग उचलायला तर तिथे कस्टमर कॅन्सल करणार टाइमावरती नाही पोहोचलो तर, प्लस कस्टमर पण कॅन्सल करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मध्येच मग त्या ट्रॅफिक मध्ये अडकवायला होतं. त्यामुळे मी इकडनं बुकिंगच उचलत नाही, आलो की डायरेक्ट एअरपोर्ट गाठतो अंधेरीच्या आसपास कुठे असेल तर. कारण आपलं काम ऑलमोस्ट चांगलं झालंय आता. 12 वाजता निघून पण खूप चांगलं काम झालंय. याचा अर्थ असं नाही की रोजच होतं मित्रांनो, खूप कमी वेळा असं होतं. आणि चांगल्या रेटिंगच्या असतील त्यालाच चांगल्या पैशाच्या ट्रिप पडतात. हे पण तुम्हाला सांगतो, आपली रेटिंग त्या पानाने चांगली आहे, त्याच्यामुळे आपल्याला पैसे चांगले ट्रिप पडतात. आणि आता चाललोय आपण एअरपोर्टला. रस्ता तर आहे खाली, पण आपले इथे फुल पॅक आहे मित्रांनो, फुल पॅक. आणि मी तुम्हाला दाखवतो हे आपलं इथलं ट्रॅफिक. बापरे थांबलेत आज, काय हवालदार वगैरे आहे का काय माहिती. सो चला पहिलं तर भूक पहिलं तर जातो एअरपोर्टला, ट्रिप घेतो आणि ट्रिप घेऊन निघाल्यावर ड्रॉप करून मग भेटतो आता डायरेक्ट. कारण मला चकली खायची आणि व्हिडिओ बघायचा 1-2 त्याच्यामुळे. सो चला. सो गाईज फायनली पोचलोय आपण आता घरी. जस्ट पोचलोय मित्रांनो. पहिले तर गाडी बंद करू दे, थांबा. अशा प्रकारे गाडी आपली आजची बंद झालेली आहे आणि काम आपलं संपलेलं आहे आणि आलेलो आहे घरी आपण आता. तर गाईज आजचं काम एवढं भारी झालंय, खूप दिवसानंतर, खूप म्हणजे खूप दिवसानंतर, महिन्यानंतर म्हटलं तरी चालेल, लोकलमध्ये मुंबईमध्ये माझा एवढा चांगला बिझनेस झालाय आज. खूप चांगला बिझनेस झालाय आणि त्याचं कारण फक्त रेंटल बुकिंग आहे. रेंटल बुकिंग भेटली त्याच्यामुळे आज खूप चांगला बिझनेस झाला. 2 बुकिंग अशा भेटल्या आपल्याला की ज्याने आपलं पूर्ण रेंटल बुकिंग आणि परेलवरनं मी अंधेरीला आलो ती बुकिंग,
ती मला माहीतच होतं त्याचा रेट वाढेल. आणि ह्या बुकिंग जी एअरपोर्टवरून अंबरनाथला आलो त्या बुकिंगचा पण वाढला असतं, पण माझी चुकी झाली. त्यात मी मॅपच चालू केला नव्हता एक्झॅक्टली, त्याच्यामुळे गडबड झाली. पण ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तर काय एवढा फरक पडला नसता, पण तरी पण पडला असता, तो थोडाफार पडला असता. सो ठीक आहे, काही हरकत नाही. पोचलोय फायनली घरी. आजचा दिवस आपण खूप छान गेलाय. आजचं अर्निंग पण आपली खूप चांगली झाली आहे. आणि एवढी चांगली अर्निंग झाली की लोकलमध्ये जो आउट स्टेशनला लोक जाऊन पुणे मुंबई करून जेवढं प्रॉफिट सुटतो तेवढं प्रॉफिट मी आज लोकलमध्ये काम करून केलंय. कारण सॉरी, आउट स्टेशन जाऊन पण तेवढं प्रॉफिट सुटत नाही, त्याच्यापेक्षा चांगलं प्रॉफिट आपण लोकलमध्ये काम करून केलंय. कारण ट्रिपच आपल्याला तशी पडली आणि खूप चांगला दिवस गेलाय, सगळं व्यवस्थित झालंय. आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हाईप करा मित्रांनो. हाईप एक नवीन ऑप्शन चालू झालाय आता यूट्यूबमध्ये. त्याच्यामध्ये जितकं तुम्ही हाईप वरती क्लिक कराल माझ्या व्हिडिओला, तेवढं ते जास्त लोकांपर्यंत तो अजून पोहोचेल. त्यांना पण बघायला भेटेल की आपण कुठे कुठे जातोय, काय काय करतोय, रस्त्यांबद्दलची माहिती, खाण्यापिण्याबद्दलची माहिती, कुठे काय आहे ते पण त्यांना माहिती भेटेल. सो असं काय आहे. सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची, मी लवकरच 2 दिवसामध्ये एक मोठी अनाउन्समेंट करणार आहे. त्याच्यावरती काम चालू आहे माझं स्वतःचं. सो प्लीज अपडेट घेत राहा त्याचा की कधी येत आहेत ते अनाउन्समेंट. सो ते आलं की तुम्हाला मी सांगेन, ते कळवीनच मी की असं असं अनाउन्समेंट आहे. एक दिवस आधीच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेन. आणि आपले आता व्लॉग डेली येतात, त्यामुळे टेन्शन नाही. आता काय रुटीनवर आलोय आपण आता व्यवस्थित. सो चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.